फुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडी गेला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला. त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातला. अवघे जेणे पापनाशे ते हे असे पंढरीसी. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. अवघी सुखाचीच राशी पुंडलिकासी ओळली. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आजच्या या प्रवचनाच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांसमोर नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येतोय. परमस्नेही हरिभक्तीपरायण प्रेमानंदजी शास्त्री महाराज आंबेकर महाराज यांच्या प्रेमसंबंधातून आग्रहातून आजच्या 58व्या दिवशी ऑनलाईन या गुगल मीट द्वारे आपण प्रवचन सेवा पाहतोय. खरं तर मी प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी हरिभक्तीपरायण परम आदरणीय प्रेमानंदजी शास्त्री महाराज यांचं मी आभार ऋण व्यक्त करतो. कारण खऱ्या अर्थानं आपण आज अध्यात्म, विज्ञान आणि तंत्रज्ञान या तिन्हींचा एकत्रित संयोग जुळवला म्हटला तरी हरकत नाही आहे. आणि त्या निमित्तानं 58व्या दिवशी आजची प्रवचन सेवा करत असताना आदरणीय प्रेमानंदजी शास्त्री महाराज यांनी सांगितलं की पंढरी महात्म्य आपण आपल्या या प्रवचनाच्या माध्यमातून एक विषय या ठिकाणी मांडा. आणि त्या निमित्तानं पंढरी महात्म्याचं वर्णन करणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अनेकांच्या पाठातला परिचयाचा असा हा अभंग, अवघे जेणे पापनाशे ते हे असे पंढरीसी. गात जागा प्रेम मागा विठ्ठला, या अभंगाचं चिंतन यथाशक्ती यथामथी यथा अवकाश न्यायानं पाहायचं आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबराय पंढरी क्षेत्राचा महिमा सांगतात असं म्हटलं तरी हरकत नाही. या अभंगाचं चिंतन 2-3 प्रकारे करणं शक्य आहे. ज्यांच्या दर्शनानं पापाचा नाश होतो ते पंढरी क्षेत्रात विराजमान आहेत असाही विचार करता येईल. किंवा पंढरी क्षेत्रामध्ये जो विटेवर उभा आहे त्या पंढरीनाथाचं दर्शन घडलं की पाप जातं, याही दृष्टिकोनातून पंढरीनाथाचा महिमा या ठिकाणी वर्णन करता येईल, चिंतन मांडता येईल. पंढरी सारख्या क्षेत्राचा महिमा तुकोबरायासारख्या अनादी सकल संत महात्म्यांनी वर्णन केलेला आहे. या पाठीमागचा एकही हेतू आहे तो म्हणजे पंढरी सारख्या तीर्थक्षेत्राची वारी सर्वसामान्यांकडून घडावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. एक पंढरी सारखं, आळंदी सारखं, देहू सारखं, काशी सारखं हे क्षेत्र वेगळं असतं आणि इतर सामान्य गावं मात्र वेगळी असतात. पंढरी सारख्या क्षेत्राचं, आळंदी सारख्या क्षेत्राचं, देहू सारख्या क्षेत्राचं स्थान महात्म्य कळण्यासाठी आपली दृष्टी सुद्धा तेवढीच पवित्र असली पाहिजे. सामान्य दृष्टीला, स्थूल दृष्टीला हे पंढरीचं महात्म्य तुमच्या आमच्या लक्षात येणार नाही. कारण आधुनिक विचारसरणीचे विचारवंत या पंढरीचं महात्म्य किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राचं महत्व सांगत असताना त्यांची विकृत मतं आपल्याला पाहावीस मिळतात. असे लोक म्हणतात की काय तुम्ही इतकं वर्णन करता तीर्थक्षेत्राचं. त्यांच्या मते तर असं आहे की इतिहासकारांनी, पुराण काळांनी आणि साधू संतांनी विनाकारण काही गावांचं, काही नद्यांचं, काही पर्वतांचं महत्व वाढवून ठेवले आहे. जशी इतर गावं असतात त्याच पद्धतीनं काशी आहे, आळंदी आहे, देहू आहे, पंढरपूर आहे असं त्यांचं मत आहे. चंद्रभागा आहे, पर्वत, हिमालय, ब्रह्मगिरी याच्यामध्ये वेगळं काय आहे असं त्यांचं महत्व आहे. ऐका, पंढरीचं महात्म्य समजण्यासाठी आपली दृष्टी स्थूल दृष्टी असून उपयोगाची नाही, त्याला दिव्य दृष्टी असावी लागते. त्याला साधुसंत महात्म्यांवरती श्रद्धा असावी लागते, महात्म्यांवरती विश्वास असावा लागतो, शास्त्रांवरती, वेदांवरती विश्वास असावा लागतो. मग ते पंढरीचं महात्म्य तुमच्या आमच्या लक्षात येईल, ते महत्व तुम्हा आम्हाला पटेल असं म्हटलं तरी हरकत नाही. उदाहरण द्यायचं झाले असल्यास, अर्जुनाला जेव्हा कुरुक्षेत्रावरती भगवान कृष्ण परमात्मा श्रीमद भगवद्गीता सांगू लागले, सांगता सांगता 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला
विभूती विस्तार योग सांगितला आणि तो विभूती विस्तार योग ऐकल्यानंतर, ऐका, विभूती विस्तार ऐकला आणि त्या अर्जुनाला भगवंताचं विश्वरूप दर्शन पाहण्याची इच्छा निर्माण झाली. तुम्हाला माहित, सर्वांना माहिती आहे. आणि इच्छा अनावर झाली विश्वरूप दर्शन पाहण्याची, परंतु अर्जुन मात्र भगवंताकडे विश्वरूप दर्शन मागण्याच्या इच्छेला मात्र तो थोडासा मागायला कचरू लागला, घाबरू लागला. कारण त्याच्या मनामध्ये असा विचार आला, मी भगवंताचा सेवक असलो तरी गरुडा एवढी माझी सेवा निश्चित नाहीये. मी देवाचा अंतरंग जरी असलो, सखा असलो, तरी लक्ष्मी एवढा मी देवाचा अंतरंग सखा नाहीये. मी भगवंताचा आवडता जरी असलो तरी गोपाळा इतका मी आवडता नाहीये, असं अर्जुनाला वाटायला लागलं. आणि मग मी या सगळ्यांनी, मग गरुड असेल, लक्ष्मी असेल, गोपाळ असेल, यांनी विश्वरूप दर्शन मागण्याची इच्छा केली नाही. मग मी विश्वरूप दर्शन कसं मागू, त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण व्हायला लागली. तो काही मागे ना, परंतु भक्ताच्या म्हणजे अर्जुनाच्या अंतःकरणातली इच्छा भगवंतानी ओळखली आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, देव म्हणू लागले, तुला विश्वरूप दर्शन पाहायचं आहे तर पहा गड्या म्हटले. आणि पहा म्हटल्यानंतर भगवंतानी विश्वरूप विराट रूप धारण केलं. अर्जुन पाहायला लागला, परंतु भगवंत अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवतायत, पण अर्जुनाला मात्र काहीच दिसेना. आणि त्यावेळेस अर्जुनाचे गोड शब्द ऐका. अर्जुन म्हणू लागला, देवा काय करता तुम्ही? हंसाच्या चांदण्याचा चारा जर तुम्ही बगळ्याला खायला दिला तर कसं जमेल? घनाचे गाव हिऱ्यावर घालण्याऐवजी काचेच्या मण्यावरती तुम्ही जर टाकायला लागला, बाहेऱ्यासमोर जर गायन केलं तर काय उपयोग आहे त्याचा? देवा, अगोदर मला तुमचं दिव्य रूप, विश्वरूप, विराट दर्शन पाहण्यासाठी, अर्जुन म्हणतो, देवा मला अगोदर तशी दिव्य दृष्टी द्या. आणि मग भगवान परमात्मा अर्जुनाला दिव्य दृष्टी देत आहेत. आणि तो दिव्य दृष्टी दिल्यानंतर भगवंताचा ऐश्वर योग असणारा, विराट रूप असणारं विश्वरूपाचं दर्शन निळोबाराय करू शकले. ऐका आता, तसं पंढरी सारखं, देहू सारखं, आळंदी सारख्या या तीर्थक्षेत्राचा, काशी सारख्या या सगळ्या तीर्थक्षेत्राचा महिमा आमच्या लक्षात येण्यासाठी आमची दृष्टी स्थूल असता कामा नये, आमची दृष्टी ही सूक्ष्म असता कामा नये, आमची दृष्टी दिव्य असायला पाहिजे. आमची संतांच्या सांगण्यावर श्रद्धा असली पाहिजे, वेदांवर, शास्त्रांवर आमची श्रद्धा असली पाहिजे. आणि जेव्हा ही सगळी आमची दृष्टी दिव्य असेल, साधू संत महात्म्यावर श्रद्धा असेल, तेव्हा मात्र आम्हाला पंढरी क्षेत्रासारखाचा महिमा वेगळ्या पद्धतीने सांगायची किंवा वेगळ्या पद्धतीने पाहण्याची गरज पडणार नाही. ऐका आता, पंढरीचं महात्म्य जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत. हे सांगत असताना आमच्या मनामध्ये एक प्रश्न असा निर्माण होतो की का म्हणून सर्व संत महात्म्यांनी पंढरीचा जास्त करून सांगितलं असेल महत्व? त्याला एक कारण आहे. तुमच्या आमच्या हातामधून, तुमच्या आमच्याकडून पंढरपूरची वारी घडावी एवढाच हेतू साधू संत महात्म्यांचा, जगद्गुरु तुकोबारायांचा असला पाहिजे. आणि ती वारी घडावी एवढ्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय किंवा सकल संत महात्मे कधी पंढरीचं महिमान वर्णन करतात, कधी चंद्रभागेचं महिमान वर्णन करतात, कधी पुंडलिकरायाचं महिमान वर्णन करतात, कधी पंढरीनाथ परमात्म्याचं वर्णन करतात, जेणेकरून काहीतरी करून लोकांमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण पंढरपूरला वारी करण्यासाठी आमचा विचार, आमचं मन प्रवृत्त व्हावी, हा त्या पाठीमागचा हेतू आहे. शास्त्रामध्ये कोणतीही गोष्ट कार्य करण्यासाठी, कार्याला प्रवृत्त होण्यासाठी 4 हेतू सांगितले जातात. ते 4 हेतू असल्याशिवाय मनुष्य हा कार्याला प्रवृत्त होऊ शकत नाही. ऐका, थोडंसं किचकट आहे, थोडंसं लक्ष देऊन ऐका. कोणतीही कार्याला जर मनुष्याला प्रवृत्त व्हायचं असेल तर त्याला 4 हेतू शास्त्राने सांगितलेले आहेत. पहिला हेतू सांगितलाय दुःखनाश आहे. दुसरा हेतू सांगितला इहलौकिक सुख प्राप्त झालं पाहिजे. तिसरा हेतू आहे परलौकिक सुखाची प्राप्ती. आणि जे काही आम्ही करतो तो आपला धर्म असला पाहिजे. असे 4 हेतू आहेत. पण ऐका, पंढरीची वारी केल्याने दुःखाचा नाश होतो, याला दुःखनाश हा पहिला हेतू म्हणा. दुसरा आहे इहलौकिक सुखाची प्राप्ती. या इहलौकिक सुखाच्या प्राप्तीमध्ये ऐका, जीवाचं दुःख गेल्यामुळे, जे दुःख गेलं की सुखाची निर्मिती होते. साधी गोष्ट आहे. रात्र संपली की दिवस सुरुवात होतो.
तसंच दुःख संपलं की सुखाची प्राप्ती होत असते. म्हणजे दुःखाची निवृत्ती झाली की मनुष्याला इहलौकिक सुखाची प्राप्ती सुरुवात होते. हे पंढरीच्या वारीनं प्राप्त होतं. तिसरं आहे परलौकिक सुख. पंढरीच्या वारीमुळेच परलौकिक सुख प्राप्त होतं. जो पंढरीची वारी करतो त्याला इंद्रपद प्राप्त होईल, महेंद्रपद प्राप्त होईल, ब्रह्मपद प्राप्त होईल. पंढरीच्या वारकऱ्याला परलौकिक सुख प्राप्त होईल. आणि पंढरीची वारी करणं म्हणजे आपलं सधर्म आचरण आहे. म्हणून हे चारही हेतू पंढरीच्या वारीनं साध्य होतात. म्हणून तुम्ही आम्ही पंढरीची वारी केली पाहिजे. याच्यासाठी सकळ साधू संत महात्मे तुम्हा आम्हाला पंढरीच्या वारीचा किंवा तीर्थयात्रेचा महिमा तुमच्या आमच्या समोर सांगतात. तीर्थाटन झालं पाहिजे. महाराजांचे गोड प्रमाण आहे. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव ते आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुकू नको. जीवाचं कल्याण करण्याकरता साधन सामुग्री कोणती सांगितली? जव हे सकळ सिद्ध आहे. काय सकळ सिद्ध आहे? हात चालावया पाय. जोपर्यंत हात आणि पाय चालतायत तोपर्यंत तीर्थयात्रा जाय चुकू नको. आणि तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात सगळ्या तीर्थामध्ये यात अनेक तीर्थयात्रेचा जरी उल्लेख असला तरी त्यातल्या त्यात बाकीच्या तीर्थांचा उल्लेख तुकोबराय आहे किंवा सकल साधू संत महात्मे थोडेसे कमी प्रमाणात करतात. पण वारंवार 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 पंढरपूरच्या तीर्थयात्रेचा वर्णन साधू संत महात्मे करतात. याला कारण आहे पंढरपूरची वारी तुमच्या आमच्या जीवनामध्ये कायम घडली पाहिजे. मग एक प्रश्न निर्माण होतो, महाराज असं पंढरपुरामध्ये काय आहे की आम्ही पंढरपूरला गेलो पाहिजे, आम्ही पंढरपूरची वारी केली पाहिजे? अहो, पंढरपूरला गेलं बऱ्याच वेळा प्रश्न निर्माण होतो. आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरमध्ये काय पाहतो? खराब रस्ते पाहतो, गटार घाण पाहतो, चंद्रभागेचं पाणी घाण असलेलं पाहतो. मग काय तिथं आहे? गटारी घाण आहे, चिखल आहे सगळा. काय तिथं चांगल्या पद्धतीचे हॉटेल्स आहेत का? राहायला चांगल्या रूम्स आहेत का? स्वच्छता आहे काय? तिथं बाग बगीचा आहे काय आहे? आमच्या मनामध्ये निर्माण होतो. पण एक सांगू का, जो खरा संतांवर आणि शास्त्रांवर वेदावर श्रद्धा ठेवतो आणि जो पंढरपूरच्या वारीला पोचतो करतो, त्यानं पंढरपूरची वारी करत असताना बाकीचे इतर विषय भोगण्याचा विचारच त्याच्या मनामध्ये आला नाही पाहिजे. ऐका, त्याच्या मनामध्ये इतर विषय आले नाही पाहिजेत. कोणता विषय असला पाहिजे तो मी नंतर सांगेन. इतर विषय आले नाही पाहिजेत. विषय तो त्यांचा झाला ना राहील. याशिवाय इतर विषय त्याच्या मनात येताच कामा नयेत पंढरपूरला आल्यानंतर. आणि जर पंढरपुरात वारीला येऊनही जर इतर विषय येत असेल तर पंढरपूरमध्ये वारीला येण्याचा फायदा काय हो? त्या एका सुभाषितकारानं गोड वर्णन केलं. म्हणे एकदा काय झालं, एक राजहंस मानस सरोवरात राहत होता. तो मानस सरोवरातून एकदा एक राजहंस दुसऱ्या सरोवरात जाऊन पडला. काही वेळाने त्या दुसऱ्या सरोवरामध्ये तिथं फिरायला लागला. पडल्यानंतर त्या दुसऱ्या सरोवरात फिरायला लागला आणि फिरत असताना त्या सरोवरामध्ये काही बगळे आजूबाजूला होते. ते बगळे सगळे त्या राजहंसाच्या बाजूला जमा झाले. त्या बगळ्यांनी त्या राजहंसाला पाहिलं आणि त्या राजहंसाला विचारलं, तू कोण आहेस रे? म्हटले, तुझी चोच लाल दिसते, तुझे तोंड लाल आहे, डोळे लाल आहेत, तांबड्या पायाचा, तांबड्या डोळ्याचा, तांबड्या चोचीचा, तू कोण आहेस रे? तेव्हा हंसाने उत्तर दिलं, मी हंस आहे, मला हंस असं म्हणतात म्हटले. मग त्यांनी विचारलं, ठीक आहे, मग तू कोठून आलास? त्याने सांगितलं, माझं स्थान हे मानस सरोवर आहे म्हटले. बरं ठीक आहे म्हटले, तू मानस सरोवरात राहतो, काय काय आहे तुझ्या मानस सरोवरात? ऐका, कोण विचारतंय? ऐका, बगळे त्या मानस सरोवरातल्या राजहंसाला विचारतात, तू मानस सरोवरातून आलो म्हणतो, तर मग काय काय रे तुझ्या मानस सरोवरामध्ये? त्यावेळेस ते असणाऱ्या राजहंसानं उत्तर दिलं, काय सांगू म्हटले, माझ्या मानस सरोवरामध्ये बाबांनो पाण्यात सुवर्णाची कमळ आहेत म्हटले, सुवर्ण कमळ आहेत. तिथलं पाणी अमृतासारखं आहे, मधुर आहे, रत्नांचे ढिगारेच्या ढिगारे आमच्या मानस सरोवरात पडलेत म्हणे, प्रवळाच्या वेलीच्या वेली आमच्या मानस सरोवरात आहे, शेवाळ कुठेही पाहायला मिळत नाही, दिव्य रत्नाची झाडं त्या माझ्या मानस सरोवरामध्ये. असं वर्णन तो राजहंस त्या बगळ्यासमोर मानस सरोवराचं करायला लागला. आणि हे सगळं वर्णन करत असताना ऐकलं ऐकून झाल्यानंतर ऐका, त्या बगळ्याने विचारलं, एवढं सगळं आहे म्हणतो राजहंसा तुझ्या मानस सरोवरात, का रे बाबा, पण तुझ्या मानस सरोवरामध्ये शंभूक नाहीत का? आता शंभूक म्हणजे काय कळलं पाहिजे. शंभूक त्याला म्हणतात जे एक शिंपलं असतं, ज्या शिंपल्यामध्ये लहान 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 मासे असतात. ते बगळे विचारतात, बाबा सगळे आहे म्हणतो, तुझ्या मानस सरोवरात ते शंभूक नावाचं शिंपलं आहे का ज्याच्यामध्ये लहान 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 मासे असतात ते?
बगळ्यांनी असं विचारल्यानंतर राजहंसानं हसून सांगितलं, बाबांनो, माझ्या मानसरोवरास सगळं मी सांगितलेलं आहे, पण तुम्ही जे विचारतात तसं ते शंभू किंवा ते लहान लहान मासे आमच्या मानस सरोवरात नाही. त्या बगळे म्हणू लागले, राजहंसा, अरे एवढे सगळं असून काय उपयोग आहे? जर तुझ्या मानस सरोवरामध्ये लहान लहान मासे नसतील तर त्या सरोवराचा काय उपयोग आहे? ऐका, तसं पंढरपुरामध्ये गेल्यानंतर जर परमात्मा सोडून, आत्मज्ञान सोडून इतर गोष्टी विचारणं म्हणजे मानस सरोवरामध्ये लहान लहान मासे असणाऱ्या शिंपल्याचं शंभूक आहे का, असं राजहंसाला विचारण्यासारखं आहे. म्हणून पंढरपुरात गेल्यानंतर इतर विचारामध्ये, इतर विषयामध्ये आमचं मन गुंतलं नाही पाहिजे. तरी एक जणांनी विचारलं, महाराज हे थोडंसं अवघड वाटतं, सोपं सांगा, पंढरपुरामध्ये असं काय आहे जेणेकरून आम्ही पंढरपुरामध्ये जावं? पंढरपुरामध्ये काय आहे? पंढरपुरामध्ये काय? गोडवरनं सांगितलं, समपाय विठेवरी. पंढरपुरामध्ये काय आहे? तर आमचा भगवान परमात्मा आहे. ऐका, थोडस नेटवर्क प्रॉब्लेम येतोय, थोडस व्यत्यय आला तरी थोडीशी माफी मागून मी तुमच्या समोर बोलतोय. ऐका, पंढरपुरामध्ये काय आहे विचारल्यानंतर महाराजांनी गोड उत्तर दिलं, समपाय करकटी उभा भिवरेच्या तटी. पंढरपुरामध्ये भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा आहे, चंद्रभागा आहे, पुंडलिक राय आहे. ऐका, तो परमात्मा सुद्धा पंढरपुरामध्ये आला आहे. पंढरपूर आहे. या पंढरीच्या महिमा वर्णन करताना एक असं सांगितलं जातं, काय असतं, एखाद्या क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा अवताराला जात असताना ती भूमी सुद्धा भगवान परमात्मा पवित्र आहे का नाही ते पाहत असतात. जर पवित्र नसेल तर ती भूमी, जिथं भगवान परमात्मा अवतार घेतोय ती भूमी पवित्र करतो. म्हणजे जर भगवान विष्णूला अवतार घ्यायचा असेल तर ती भूमी भगवान विष्णूच्या निवासस्थानासारखी म्हणजे वैकुंठासारखी ती भूमी पवित्र करतो. महादेव जर अवताराला येत असतील तर भगवान महादेव आपली भूमी, जिथं अवताराला जायचं आहे ते आपलं मूळ ठिकाण असणाऱ्या कैलासासारखी ती भूमी पवित्र करतो. तसं ऐका, पंढरपुरामध्ये 3 रूपाने देवता अस्तित्वात आहे. एक मूर्तीच्या रूपाने भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये अस्तित्वात आहे, भूमीच्या रूपानं आहे आणि जलाच्या रूपानं भगवान परमात्मा पंढरपुरात आहे. जसं आपण काशीला गेलो ना, काशीमध्ये काशीची भूमी म्हणजे आपण विश्वनाथ म्हणतो, काशीची गंगा म्हणजे आम्ही विश्वनाथ म्हणतो, आणि विश्वनाथाच्या मंदिरामधलं मूर्ती रूपामध्ये सुद्धा आम्ही विश्वनाथ समजतो. म्हणजे विश्वनाथाचं मंदिरातलं मूर्ती रूप आम्ही देव समजतो. विश्वनाथाची काशी संपूर्ण भूमी आम्ही त्याला देव समजतो, आणि असणारी गंगा जलरूपाने आम्ही त्याला विश्वनाथ म्हणजे देव समजतो. तसंच आपल्या पंढरपुरामध्ये सुद्धा पंढरी भूमी म्हणजे ही पांडुरंग आहे, भूमी रूपाने देव परमात्मा आहे. चंद्रभागा हे जलरूपाने भगवान परमात्मा आहे, आणि विठेवरती उभा असणारा भगवान परमात्मा हा सुद्धा देवरूपाने आहे. आता काही शंका या निमित्तानं तयार होतील, की पंढरपूरला चंद्रभागा आहे, या चंद्रभागेचा असं काय महिमान आहे? ऐका, प्रत्येक नद्याला काही ना काहीतरी महिमान असतो. मी एक महिमा जाता जाता तुमच्या समोर बोलतो. गंगा ही ज्ञानाची असणारी नदी आहे. गंगा ही ज्ञानाचं त्याला ज्ञानाचं पावित्र्य म्हटलं तरी गंगेजवळ चालेल. यमुनेजवळ भक्तीचं पावित्र्य आहे, गंगेजवळ ज्ञानाचं पावित्र्य आहे. का? कारण गंगेचं पाणी कधी विटाळ होत नाही, गंगेच्या पाण्याला कधी विटाळ नाही. त्यामुळे आणि ज्याला विटाळ नसतं ते पवित्र असतं. ज्ञानाला कधी विटाळ होत नाही, म्हणून ज्ञान पवित्र आहे. म्हणून त्या अर्थाने गंगा ही ज्ञानाचं पावित्र्य आहे, यमुना हे भक्तीचं पावित्र्य आहे. पण मी थोडंसं धाडसानं बोलेल, आमची चंद्रभागा भीमा नदी ही मात्र ज्ञान आणि भक्ती या दोन्हीही पवित्र असणारी आमची चंद्रभागा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण याच भीमेच्या काठावरती, याच चंद्रभागाच्या काठावरती ज्ञानाच्या रूपाने ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, आदी सकल संत महात्मे, नामदेवराय असतील, सगळे संत महात्म्यांनी या चंद्रभागेच्या काठावरती कीर्तन केलं, कीर्तन सांगितली, लोकांमध्ये प्रबोधन केलं. हे ज्ञानाचं पावित्र्य आहे. आणि या चंद्रभागेच्या काठावरती आज तागायत हजारो लाखो लोक दिंडी सोहळ्याच्या रूपाने नाचत गात देहभान विसरून येतात. याला भक्तीचं पावित्र्य म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे आमची चंद्रभागा, आमचे भीमातीर हे ज्ञान
आणि भक्ती या दोन्हीही पवित्र असणारी ही चंद्रभागा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणखी काय का, प्रत्येक देवांना एका नदीचा अभिमान आहे, परंतु चंद्रभागेचा अभिमान मात्र तिन्ही देवतांना आहे. ऐका, भीमाशंकर पासून उगम पावल्यानंतर ते नीरा नरसिंगपूरला येईपर्यंत, नीरेमध्ये संगम होईपर्यंत या नदीचा अभिमान ब्रह्मदेवाला आहे. नीरा नरसिंगपूर पासून पंढरपूरला येईपर्यंत विष्णूला याचा अभिमान आहे. आणि इथून कृष्णा संगमापासून पुढे समुद्राला मिळेपर्यंत याचा भगवान शंकराला याचा अभिमान आहे. म्हणजे भीमेचा, चंद्रभागेचा अभिमान ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांना आहे. म्हणून चंद्रभागा हे आमच्या दृष्टीनं पवित्र आहे असं म्हटलं तर नाही. आणि या भिवरेच्या तटी कोण उभा आहे? समपाय करकटी आमचा भगवान पंढरीनाथ परमात्मा उभे आहे. गोड गमतीनं बऱ्याच वेळा गुरुवर्य माझे बंधू जयवंत महाराज असतील, गुरुवर्य आमचे प्रभाकर दादा बोधले महाराज असतील, हे गुरुवर्य फार विनोदानं सांगत असतात की भगवान परमात्मा पंढरपुरात आला आणि तो कसा उभा राहिला तर समपाय करकटी, दोन्ही पाय करकटावरती म्हणजे कमरेवरती हात आणि पाय दोन्ही विटेवरती समान रूपामध्ये ठेवून उभा राहिला. मग दोन्ही पाय समान का आहेत याचाही विचार आमच्या जवळ झाला पाहिजे. याला अनेक कारणं आपण देता येतील. त्यातली एक महत्वाची 2-3 कारणं मी तुमच्या समोर सांगतो आणि मी धावत पुढे चिंतन घेतो. देवाने दोन्ही पाय पंढरपुरात समान ठेवले याचं कारण आहे, देवाला सांगायचं आहे की बाबांनो, मी सर्वांच्या बाबतीत समान आहे, मी कोणाचा द्वेषही करत नाही आणि मला कोणी जास्त प्रियही नाही, मला सगळे समान आहेत हे दाखवण्यासाठी समचरण आहेत असं एका शास्त्रकाराने अर्थ काढलाय. तर दुसरं एकजणाचं असं मत एका शास्त्रकाराचं असं आहे की दोन्हीही पाय समान आहेत याचा अर्थ भगवंताला, पांडुरंग परमात्म्याला सांगायचं आहे, मी या क्षेत्राचा म्हणजे मी या पंढरपूरचा मी कधीही त्याग करणार नाही, हे त्याला समचरणाच्या तून देवाला आपल्याला सुचवायचं आहे. एक साधी गोष्ट आहे, ज्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचं असतं त्याचे दोन्ही पाय समान असून चालत नाही. एक पाय मागं एक पाय पुढं किंवा पाय बाजूबाजूला असावे लागतात, चरण बाजूला असावे लागतात, तर तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर जातो. पण दोन्ही पाय जर एकाच ठिकाणी असले तर त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. याचाच अर्थ देवाला सांगायचा आहे की मला या ठिकाणावरून दुसरीकडे कोठेही जायचं नाही, मी या क्षेत्राचा, मी पंढरपूरचा माझ्या जीवनामध्ये कधीही त्याग करणार नाही. म्हणून भगवान परमात्मा समपाय करून उभा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. अनेक पद्धतीचं चिंतन पाहता येईल. एक पाय प्रवृत्तीचा आहे, एक पाय निवृत्तीचा आहे, एक पाय संसाराचा आहे, एक पाय परमार्थाचा आहे. अनेक पद्धतीनं चिंतन या पद्धतीनं आपण पाहू शकाल. भगवंताचे पाय सम आहेत, सर्वांना समान लेखतो म्हणून पाय सम आहेत. आता ऐका, भगवंताचे पाय सम आहेत आणि भगवंतानी कमरेवरती हात ठेवले. आता पुढचा प्रश्न काही शास्त्रकारांनी असा उपस्थित केला की भगवंतानी दोन्ही हात कमरेवरती का ठेवले, कमरेवर हात ठेवण्याचं कारण काय? जगद्गुरु शंकराचार्यांनी गोड उत्तर दिलं. आचार्य जे असं म्हणतात, भगवंतानी पांडुरंग परमात्म्याने कमरेवर हात ठेवले कारण भगवंताला सांगायचं आहे, हा भवसागर जगाच्या दृष्टीनं अथांग असला तरी माझ्या भक्तासाठी तो फक्त कमरेएवढाच आहे हे दाखवण्यासाठी, निर्देश करण्यासाठी म्हणे भगवान पांडुरंग परमात्म्यांनी कमरेवरती हात ठेवला असं शंकराचार्यजींनी सांगितलं. दुसरं कारण शास्त्रकाराने असं केलं, काही भक्तिशास्त्राच्या दृष्टीने असं सांगितलं जातं, भगवंताचे हात थकले म्हणे. कशामुळे थकले तर काम करून करून थकले. एक 4-5 कारणं सांगितली जातात. भगवंताचे हात थकले, का थकले तर विश्रांतीसाठी ठेवले. का थकले तर 4 कारणं सांगितली. त्यातलं पहिलं कारण सांगितलं गेलं की धर्मराज राजानं जो यज्ञ केला होता त्या यज्ञामध्ये कृष्णाकडे कोणतं काम होतं तर आलेल्या यज्ञामध्ये आलेल्या अतिथीचं पाय धुणे, पाय स्वच्छ करणे आणि त्यांचं भोजन झाल्यानंतर त्यांच्या पत्रवाळ्या उचलून बाहेर टाकून देणे, ती जागा स्वच्छ करणे, हे भगवंताचं काम होतं. आणि म्हणे ते भक्तिशास्त्राच्या दृष्टीने गोड वर्णन केलं आहे.
भगवंतांनी कमरेवर हात ठेवले, कारण भगवंताचे हात थकले का? कारण धर्मराजाच्या यज्ञामध्ये अतिथींचे पाय धुवून धुवून आणि दुसरं त्यांच्या उष्ट्या पत्रवाळ्या उचलून उचलून म्हणे भगवंताचे हात थकले, म्हणून भगवंताने हात थकल्यानंतर कमरेवरती हात ठेवला असंही सांगितलं जातं. दुसरं भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं गोड वर्णन पाहायला मिळतं. देवानी कमरेवर हात ठेवले याचं कारण असं सांगितलं गेलं, नंद राजाच्या घरी म्हणे 9 लाख गायी होत्या आणि त्या 9 लाख गायींच्या धारा काढून 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 म्हणे देवाचे हात दुखायला लागले आणि म्हणून त्यामुळे विश्रांतीसाठी भगवंतानी आपल्या कमरेवरती हात ठेवला असंही सांगितलं जातं. तिसरं कारण सांगितलं जातं, नाथ महाराजांच्या घरामध्ये भगवान परमात्मा होता आणि नाथ महाराज पूजा करत असताना देवाला चंदन रोज लावायचे आणि ते चंदन उगाळण्याचं काम भगवान परमात्मा स्वतः करायचे. ते चंदन उगाळून 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 म्हणे देवाचा हात दुखायला लागला आणि त्यामुळे विश्रांतीसाठी भगवंतानी कमरेवर हात ठेवला असंही सांगितलं जातं. किंवा आणखी एक कारण दिलं जातं, अर्जुनाच्या रथाच्या घोड्याचं सारथ्य करून करून म्हणे देवाचे हात दुखायला लागले, म्हणून देवाने कमरेवरती हात ठेवला. असं एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने एक गोड वर्णन पाहायला मिळतं. आणि आणखी एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने काय मत सांगितलं, काही जण असे म्हटले, अहो देवाचे हात दुखत होते म्हणून कमरेवर हात ठेवला असं नाही, तर देवाची कंबरच दुखायला लागली म्हणून देवाने कमरेवर हात ठेवला. म्हणे आपण नाही का असं कंबर दुखायला लागली की कमरेवर हात ठेवतो, तसं देवाची कंबरच दुखायला लागली म्हणून देवाने म्हणे कमरेवरच हात ठेवला. का कंबर दुखायला लागली? भगवान कृष्ण अवतारामध्ये जेव्हा यशोदा माईनं भगवान कृष्ण परमात्म्याला त्या उखळाला बांधलं ना, तेव्हा उखळाला बांधल्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा त्यातून सुटका करून घेण्यासाठी ते उखळ सोबत घेऊन असे पुढे धावू लागले, ओढत 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 रांगत निघाले. जाता जाता वाटेमध्ये घराच्या बाहेर आले. घराच्या बाहेर ते एक वृक्ष होता, पण त्या वृक्षाची गंमत, त्याचा असणार मूळ एक होतं, पण त्याची खोडं मात्र 2 निघालेली होती महाराज. आणि त्या 2 खोडाच्या मध्यभागून तो भगवान कृष्ण परमात्मा लहानसा त्या खोडाच्या मध्यभागून पलीकडे जातोय, परंतु ते उखळ मात्र आडवं लांब असल्यामुळे त्या 2 झाडाच्या मध्यभागी त्या खोडाच्या मध्ये ते असणारं अडकलं आणि अडकल्यानंतर बाहेर काही निघता येईना. शेवटी भगवान परमात्म्याने त्यातून सुटण्यासाठी जोरात म्हणे ताकद लावली. नेट हा शब्द वापरला जातो, आपल्या नेट लावलं म्हणतो ना आपण ग्रामीण भागामध्ये, तसं भगवंतांनी नेट लावलं. आणि नेट लावल्यामुळं काय इतकं नेट लावलं असं वर्णन त्या पाहायला मिळतं की दोन्ही झाडं उन्मळून पडली म्हणे. मग किती ताकद लावली असेल विचार करा. ते ताकद लावल्यामुळे झाडं उन्मळून पडली, उकळाची दोरी तुटली. पण ऐका, त्या ओढण्यामुळे म्हणे त्या देवाच्या कमरेला हिसका बसला आणि परिणाम देवाची कंबर दुखायला लागली. म्हणून देवाने ती कंबर दुखते त्यासाठी भगवंताने आपले दोन्ही हात कमरेवरती ठेवले असंही म्हटलं जातं. तेवढ्यात एक जण धावत आला, अहो कमरेवरती हात ठेवले कारण कंबर दुखते, त्या देवाचा हातच दुखतोय याच्यासाठी नाही म्हटले. मग त्याला विचारलं, काय बाबा तुझं काय मत आहे? त्यानं गोड वर्णन केलं. तो म्हणू लागला, देवाने कमरेवर हात ठेवले याचं कारण आहे म्हटले, देवाला आपल्याला काहीतरी सुचवायचं आहे म्हटले, आपल्याला निर्देश द्यायचा आहे. काय निर्देश द्यायचा आहे? ऐका, देवाला आपल्याला सांगायचं आहे म्हटले, या जगामध्ये राम किती हो? या जगामध्ये 3 राम आहेत महाराज. एक पहिला आहे परशुराम, दुसरा आहे दशरथी राम आणि तिसरा आहे बलराम. ऐका, 3 राम. पहिला आहे परशुराम, दुसरा आहे दशरथी श्रीराम आणि तिसरा आहे बलराम. भगवंतांनी मध्यभागी हात ठेवला याचं कारण त्याने गोड वर्णन केलं. म्हणे भगवंताला यातून सूचित करायचं आहे. काय सूचित करायचं आहे? कमरेवर हात ठेवला. शरीराचा कंबर हा जो भाग आहे याला मध्य भाग म्हटला जातो. आपण नेहमी म्हणतो ना, कमरेच्या वरचा भाग आणि कमरेच्या खालचा भाग, म्हणजे कंबर ही मध्य भागावरती आहे. आणि देवाने कमरेवर म्हणजे मध्य भागावर हात ठेवलाय कारण देवाला सूचित करायचं आहे या जगामध्ये 3 राम आहेत, परशुराम, दशरथी राम आणि तिसरा आहे तो बलराम. देवानी मध्य भागावरती कमरेवरती हात ठेवला म्हणजे देवाला सांगायचं आहे, मी पांडुरंग परमात्मा हा कोणाचा अवतार आहे? तर परशुराम, वरच्याचा नाही, खालच्याचा नाही, बलरामाचा नाही, तर मधला जो राम आहे दशरथी रामाचाच मी असणारा अंश आहे किंवा मी अवतार आहे हे सुचवण्यासाठी भगवान परमात्म्याने म्हणे कमरेवरती हात ठेवला
असंही वर्णन तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतं. असा भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही पंढरपूरमध्ये गेलं पाहिजे. आणि या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर मग एवढ्यासाठीच आम्ही जायचं का? चंद्रभागा आहे, पुंडलिका आहे, भगवान पांडुरंग परमात्मा आहे, एवढ्यासाठी जायचं का? आमचा काही फायदा होईल का नाही? तुकोबाराय म्हटले, अरे फायदा भरपूर आहे म्हटले. पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तुमचा भरपूर फायदा होईल. काय फायदा होईल? गोड वर्णन केलं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, अशा पंढरपुरामध्ये जिथं भगवान परमात्मा समपाय कर कटी उभा भिवरीच्या तिटी, म्हणजे जिथं भगवान परमात्मा समान पाय करून समचरण दृष्टी विठेवरी साजरी. आम्ही नेहमी अनेक प्रमाण आपणाला देता येईल. विठेवरी ज्यांची पाऊले समान तोचे एक दान शूरदाता, असा भगवान परमात्मा विठेवरती आहे. समान न्यायानं सर्वांशी वागतोय असा भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आहे. पंढरपूर असं तीर्थक्षेत्र आहे. पंढरीचं वर्णन काय करावं? ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तिथे प्रमाण तेथील तृण आणि व्रण हेही जाणावे प्रत्यक्ष देवा समान, असं आम्ही नेहमी ऐकतो महाराज. एवढं पंढरीचं महिमान आहे. आणि या ठिकाणी गेल्यानंतर काय फायदा होईल? महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अवघे जेणे पाप नाशे ते हे असे पंढरीशी. या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं तर काय फायदा होईल? अवघे जेणे पाप नाशे, या पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तुमचं अवघ पाप नाशे, पापचा नाश होतो. नुसत्या पापाचा नाही, अवघ्या पापाचा. अवघ्या म्हणजे सगळं पाप, सगळं म्हणजे अनेक प्रकारचं पाप आहे हे यामध्ये आपणाला अधोरेखित होतं. मग पाप म्हणजे काय? पापाचे प्रकार काय? पाप कशाला म्हणायचं हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. शास्त्रामध्ये पाप कशाला म्हणायचं हे अगोदर आम्हाला समजलं पाहिजे. पाप म्हणजे काय? ऐका. पाप त्याला म्हणायचं, साधी व्याख्या मी तुमच्या समोर मांडत जातोय. फारसं मी काही फारसा विद्वानही नाही आहे आणि फारसा माझ्याजवळ ज्ञानीही मी स्वतःला समजून घेत नाही. मी एक साध्या गोष्टी व्याख्या तुमच्या समोर सांगत जाईन. पाप त्याला म्हणा, शास्त्राने जे करू नये असं सांगितलं आणि तेच केलं की त्याला पाप असं म्हणावं. वेदा विरुद्ध कर्माचं आचरण करणं याला पाप असं म्हटलं तरी हरकत नाही. किंवा जगद्गुरु तुकोबरायांनी पापाची व्याख्या गोड सांगितली. पाप त्याचे नाव न विचारिता नीत, भलतेसी उन्मत्त करी सदा, यालाही पाप असं म्हटलं जातं. आणि ऐका, या पापाचं दुसरं नाव पातक, ज्याला आम्ही पातक असं म्हणतो. पातक या शब्दाचं थोडं पात अधिक असं होतं. पातक, पातक म्हणजे अधपतन घडवणारं जे कर्म आहे त्याला पातक किंवा पाप असं म्हटलं जातं. या पापाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले जातात. पाप, उपपाप, महापाप, ही 3 पापचे प्रकार तुम्ही आम्ही पाहतो. यातलं जे महापाप आहे हे महापाप म्हणजे ब्रह्महत्या, सुरापान असेल, सोन्याची चोरी असेल, गुरुद्वारागमन असेल, ही पाप करणं. आणि ही पाप करणाऱ्याच्या संगतीमध्ये जो राहतो त्याला ही महापापाचा भागीदार म्हटलं जातो. ही महापाप या ठिकाणी सांगितले जातात. आणखी बरीच पाप या दृष्टीने पाहायला मिळतात. मांस भक्षण करणे, पतिताशी स्पर्श असेल, संभाषण असेल, निषिद्ध असेल, अन्न भक्षण करणं, ही सगळी पाप या पापाचा नाश पंढरीत पावतो असंही म्हटलं जातं. अवघ म्हणजे पाप, उपपाप, महापाप. या पापासोबत आणखी काही पापचे प्रकार पाहायला मिळतात. साधारणतः कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. कायिक पाप म्हणजे काय? शरीराकडून जे होतं, साधे व्याख्या त्याच्यामध्येच आहे. कायिक म्हणजे शरीराकडून जे पाप होतं त्याला कायिक पाप म्हणा. दुसऱ्याची वस्तू बळजबरीने बळकावणं असेल, अकारण हिंसा करणे असेल, याला शारीरिक किंवा कायिक पाप असं म्हटलं तरी हरकत नाही. वाचिक पाप जे वाचेकडून होतं, कठोर भाषण असेल, असत्य भाषण असेल, वर्मस्पर्शी बोलणं असेल, असंबंध बोलणं असेल, टोचून बोलणं असेल, दुसऱ्याला लागेल असं बोलणं असेल, ही सगळं जे आहे याला वाचिक पाप असं म्हणतात. तर तिसरं मानसिक पाप आहे, म्हणजे जे मनाकडून घडलं जातं त्याला मानसिक पाप असं म्हटलं जातं. द्रव्यहाराची वासना असणे, दुसऱ्याचं हितचिंतन मनामध्ये व्यक्त करणे, मिथ्या अभिमान असणे, विनाकारण एक मोठा माणूस स्वतः मी कोणतरी मोठा आहे असं समजणं, दुसऱ्याचं वाईट कसं होईल हा विचार चिंतन करणं, याला मानसिक पाप म्हटलं जातं. आणि जो तुकोबराय म्हणतात पंढरपुरामध्ये येईल त्याची ही पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप, हे सगळं पापाचा नाश या पंढरपुरामध्ये होतो. अवघे जेणे पाप नाशे, या पापांचा नाश होतो. आणि पापांचा नाश होण्याबरोबरच जे पापाचं काही असे, पापासोबत पाप ज्याच्यामुळं घडतं त्याही, ऐका, सहजासहजी पाप जीवनामध्ये मनुष्याकडून घडत नाही. कोणाला तरी वाटतं का मी वाईट कर्म करावं? असं नाही. वाईट कर्म घडण्यासाठी, वेदविरोधी आचरण करण्यासाठी, शास्त्रविरोधी आचरण करण्यासाठी अगोदर आमच्या मनामध्ये काहीतरी विकार निर्माण व्हावा लागतो.
यालाच शास्त्रीय भाषेमध्ये पापाचं विवेचन करायचं असेल तर कार्यरूप पाप आणि कारणरूप पाप असं समजलं जातं. पापाची जी क्रिया माणसाकडून घडते त्याला कार्यरूप पाप म्हणा, आणि ही पापाची क्रिया घडण्यासाठी अंतःकरणामध्ये जो विकार तयार होतो, विकार कारणीभूत असतो, त्या विकाराला कारणभूत पाप असं म्हटलं जातं. पाप घडण्यासाठी कोणता तरी मनामधला एखादा विकार त्याला कारणीभूत असतो, आणि तो विकार आम्ही एक कथा पाहतो ना, नेहमी अनेक वेळा पाहत असतो की पापाचा बाप कोण आम्ही म्हणतो ना, पापाचा बाप लोभ. आता ती कथा माहिती असेल, तो काशीमध्ये मोठा पंडित आहे. तो पंडित अनेक धर्मग्रंथाचा अभ्यास करतोय काशी क्षेत्रामध्ये राहून, आणि एकदा माघारी अभ्यास करून माघारी गावाकडे पंडित तो निघायला लागला. जाता जाता एका गावामध्ये मुक्कामाला थांबतोय, आणि मुक्कामाला थांबल्यानंतर तिथं लोक म्हणतात, आलाय पंडितजी तर करा प्रवचन, करा कीर्तन. आणि कीर्तन करायला लागल्यामुळे मग काय होतं महाराज, तिथं कीर्तन करायला लागल्यानंतर त्या ठिकाणी प्रवचन झालं, कीर्तन झालं, आणि प्रवचन एक विद्वान उठतो, आणि तो विद्वान गृहस्थ काय करतो तर त्या एक जण उठतो आणि विद्वान गृहस्थाला, या पंडिताला प्रश्न विचारतो. आपण नेहमी ऐकलेली कथा आहे, मला ती फारसं उगं दृष्टांत देऊन ते वाढवत बसायचं नाही. त्याला विचारतो की पापाचा बाप म्हणजे काय, त्याला ते लक्षात येईना. तो पुन्हा तो प्रश्न उत्तर शोधण्यासाठी काशीमध्ये जातोय, इकडे तिकडे फिरायला लागतोय. एका वेश्येच्या गल्लीतून जाता जाता ती वेश्या बघते, त्याला बोलून घेते, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते, माझ्या घरी या. पुढचा सगळा प्रसंग आहे. करता 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 जिथं जाऊ नये तिथं जातो, बसू नये तिथं बसतो, खाऊ नये ते खातो, आणि एवढं सगळ्या मोबदल्यात ती काही वेश्या थोडंफार धन देणार असते, त्या धनाच्या मोबदल्यात तिथं राहतो, खातो, बसतो. शेवटी त्या धनाच्या साठी लोभासाठी त्या वेश्येकडून खाण्यास तयार होतो, आणि खायला लागल्यानंतर ती घास भरवताना त्याला मारते आणि सांगते, बाबा तू करू नये ते सगळं केलं कशासाठी, तर धनाच्या लोभासाठी. म्हणून पापाचा बाप हा लोभ आहे. ऐका आता, पंढरपुरामध्ये गेल्यानंतर हा लोभ जातो, म्हणजे पापासाठी असणारं कार्यरूप पाप आणि कारणरूप पाप, या सर्व पापाचा विनाश या पंढरपूरमध्ये गेल्यानंतर होत असतो. आणि याचबरोबर फक्त पंढरपुरात गेल्यानंतर ऐका, पापाचाच नाश असं होतो असं नाही, पापाचा तरी नाश होतोच, आणि त्याचबरोबर पुण्याचाही नाश या ठिकाणी होतो म्हटलं तरी हरकत नाही. मी थोडस धाडसानं बोलतोय, माफी मागून तुम्हा सर्वांची बोलतोय. पापही जातं आणि पुण्यही जातं महाराज. का? मी थोडस धाडसानं बोलतो. आपण ज्याला पुण्य समजतो ना, ज्या पुण्यानं इंद्रादी पदाची प्राप्ती होते त्याला आपण पुण्य म्हणतोय. ऐका आता, ज्ञानोबरायांनी याचे दोन प्रकार पापाचे सांगितले. एक आहे पापात्मक पाप आणि दुसरा आहे पुण्यात्मक पाप. आपण ज्याला पुण्य समजतो त्याला ज्ञानोबराय पापच समजतात. स्वर्गाला जायला उपयोगी असलं म्हणून काय, पण ते पापच आहे. स्वर्गा पुण्यात्मक पाप येईजे, पापात्मक पापे नरका जाईजे, किंवा शुद्ध पुण्य ज्ञानोबर आम्ही महाराज आपण प्रमाण नेहमी ऐकतो, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, दुसरं आम्ही कोणाला पुण्य म्हणू शकत नाही महाराज. याला कारण आहे. ऐका, हे सगळं पंढरपुरामध्ये जातं, आणि आम्ही साधू संत महात्मे पापात्मक असो पुण्यात्मक असो, साधू संत महात्मे हे स्वतःच्या अंगाला लागून घेऊ देत नाही. महाराजांची गोड भाषा तुकोबराय, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगे. म्हणून पंढरपुरात आल्यानंतर पापात्मक पाप काय आणि पुण्यात्मक पाप काय, या सगळ्यांचा विनाश, या सगळ्यांचा नाश पंढरपूर क्षेत्रामध्ये आल्यानंतर जातो होतो. म्हणून पंढरपूरला आम्ही गेलं पाहिजे, आणि पंढरपूरला गेलं पाहिजे. पण पंढरपूरला जात असताना कसं गेलं पाहिजे, तर तुकोबरायने अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. पंढरपूरला जात असताना आम्ही काय केलं पाहिजे, गात 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 गेलं पाहिजे. आता काय गायचं हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. आता गाणं कोणतं असावं, काय गायलं पाहिजे आम्हाला समजलं पाहिजे. साध्या भाषेत मी एकच वाक्य बोलेन, हेची दान गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. एवढंच करा, दुसरं काही करू नका. भगवंताचं गुणगायन केलं पाहिजे. मग भगवंताचे गुण काय, किती अनेक पद्धतीचं चिंतन पाहता येईल. ऐका, यशस्वी औदार्य ज्ञानवैराग्य ऐश्वर हे भगवंताचं गुणगान गायत गात या, किंवा साधू संत महात्म्यांचं चरित्र गात 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 आम्ही पंढरपूरला आलं पाहिजे. आणि पंढरपूरला आल्यानंतर आम्ही तिथं काय केलं पाहिजे. ऐका, पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाकडे गात गात गेल्यानंतर आम्ही एकच केलं पाहिजे, जेव्हा पंढरपुरात जाईल तेव्हा परमात्मा
आमच्यावर संतुष्ट झाल्यानंतर त्याला फक्त प्रेमच मागितलं पाहिजे. आम्ही दुसरं काहीही भगवंताकडे मागू नये. भगवंताकडे फक्त प्रेमच आम्ही मागितलं पाहिजे. आणि जो भगवंताकडे प्रेमाचं मागणं करतो त्याला शहाणपणाचं लक्षण आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाय जेणे. प्रेम देण्यात तो समर्थ आहे, म्हणून त्याच्याकडे दुसरं तिसरं काहीही न मागता प्रेम मागितलं पाहिजे. आणि भगवंत हा पंढरीनाथ परमात्मा सुखाचीच राशी आहे, तीच पुंडलिकाशी प्राप्त झालेली आहे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, अवघी सुखाचीच राशी पुंडलिकाशी उळली. तो पंढरपूरला प्राप्त झालेला भगवान परमात्मा हा दुसरा तिसरा कोण नाही, सुखाचीच राशी म्हणजे भगवान परमात्मा. या दृष्टीने अनेक प्रमाणे पाहायला मिळतील. ज्ञानोबरायांचा आहे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखाचा आगर म्हणजे भगवान परमात्मा आहे. तुकोबराई तेच म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. मी पाहीन, आवडीनं पाहीन. काय पाहीन म्हटले, भगवंताचं श्रीमुख पाहीन आणि त्यामध्येच माझं सुख आहे. आणि साधू संत महात्म्य सुख आहे. आज 21व्या शतकाच्या दृष्टीनं थोडंसं चिंतन या दृष्टीनं पाहणं गरजेचं आहे तुम्हा आम्हाला. आमच्या जवळ आज 21व्या शतकामध्ये आज काय कमी आमच्या जवळ सांगा. पूर्वीच्या जुन्या काळाच्या मानानं आजच्या काळामध्ये कितीतरी भौगोलिक असेल, आजूबाजूची औद्योगिक असेल, शैक्षणिक असेल, अनेक पद्धतीनं प्रगती झाली आहे. परंतु पूर्वीच्या मानानं आता मात्र समाधान थोड्या अर्थानं कमी झालंय असंच म्हणावं लागेल. सुख कमी असंच म्हणावं लागेल. आमची आर्थिक संपत्ती भरपूर झाली आहे, आमची औद्योगिक प्रगती भरपूर झाली आहे, परंतु आमची मानसिक प्रगती मात्र कुठेतरी खुंटली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आज काय कमी आहे, आमच्याकडे भरपूर आहे काय संपत्ती, पैसा काही नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी आमच्या जवळ आहे. आमच्या जवळ पैसा बऱ्यापैकी आहे, गाड्या आमच्या जवळ आहेत, घरं आमच्या, बंगले आमचे, कपडे आमच्या जवळ भरपूर आहेत. काहीच नाही. मी थोडं धाडसानं माफी मागून तुमच्या सर्वांसमोर बोलेल. लोक आमच्या पाया पडतात, गळ्यामध्ये हार घालतात, दक्षिणा देतात, सगळं आमच्या जवळ मान आहे, सन्मान आहे, पण आमचे चेहरे, आमचे तोंड मात्र अजूनही मात्र सुकलेलीच आहेत का नाहीत महाराज सांगा. फोडी येली गोवरी ऐसे दिशे तोंडावरी. काव महाराज, आम्ही अजून सुखी नाही आणि मी अजून समाधानी नाही. एवढं सगळं असून सुद्धा आम्ही समाधानी नाही. आणि एका बाजूला विचार करा, साधू संत महात्म्यांजवळ असं कोणतं वैभव होतं, अशी कोणती इस्टेट होती, अशी कोणती धनदौलत होती, काय होतं महाराज. त्या ज्या ज्ञानोबरायांच्या नावावर आज आळंदीमध्ये एवढी मोठ्या प्रमाणात त्यांचं गुणगौरव गायलं जातं, त्याच आळंदीमध्ये ज्ञानोबरायाला खायला सुद्धा भेटू नये काही संपत्ती होती का महाराज. ज्या जगद्गुरु तुकोबरायांचे वर्णन आम्ही एवढं करतो, त्या तुकोबरायांनी त्यांची इस्टेट स्वतः सांगावी. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके म्हणावं, किंवा पाहुणे घराशी आले आजी ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर मुख सिद्धी तुळशीदळ. तुका म्हणे मी दुर्बळ महाराज. एवढी वाईट अवस्था संसारिक, एवढी आर्थिक वाईट अवस्था, पण समाधान म्हणताल तर आमच्यापेक्षा कितीतरी पटीनं सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी आम्ही म्हणतो महाराज. काय ज्ञानोबराय सुखी होते, काय तुकोबराय सुखी महाराज. सर्व तुकोबराय, मी थोडस धाडसानं बोलू का, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या सकल संत महात्म्यांच्या अभंगावर आम्ही आज कीर्तन करतो. काहीतरी थोडंफार 4-2 शब्दांची पुस्तकांची घासाघीस करून आम्ही तुमच्या समोर अनेकांसमोर कीर्तन केल्यानंतर, कीर्तन झाल्यानंतर लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला म्हणतात, महाराज काय असा तुमचा फेटा बघितला, तुमचं कीर्तन ऐकलं की आम्हाला समाधान वाटतं बघा. माफी मागून बोलू का, 400 वर्षानंतर 700 वर्षानंतर त्यांच्या अभंगावर आम्ही कीर्तन केल्यानंतर जर तुम्हाला ते ऐकून पाहून जर आनंद समाधान वाटत असेल, तर 400 वर्षापूर्वी ज्यांनी साक्षात तुकोबरायांना, साक्षात ज्ञानोबरायांना पाहिलं, त्यांना काय आनंद झाला असेल याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. तुकोबरायांनी विचारलं, महाराज तुम्ही सुखी आहात का. महाराज म्हणले, अहो सुखी काय, मी सुखाचे अलंकार घातले असं तुकोबराय म्हणतात. ते प्रमाण येतं ना महाराज, आम्ही नेहमी घेतो महाराज. सर्व अलंकार, एक मिनिट,
सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्ल तसं म्हणतात महाराज. एवढं सुख जगद्गुरु तुकोबा. अरे आम्ही सोन्याची अंगठी घालतो, सोन्याचं ब्रेसलेट घालतो, सोन्याचं लॉकेट घालतो. तुकोबा म्हणतात मी हे लॉकेट घातलं पण सोन्याचं नाही, सर्व सुखाचं लॉकेट घातलं. मी अंगठी घातली सोन्याची नाही, सर्व सुखाची अंगठी घातली. मी ब्रेसलेट घातलं सोन्याचं नाही, सर्व सुखाचं ब्रेसलेट घातलं. पण एवढं त्यांच्याजवळ काय होतं सुखासारखं? महाराज म्हणतात आमच्या जवळ ही भौतिक साधन संपत्ती नाही, पण ज्याच्यातून मानसिक समाधान आणि प्रेम भेटणार आहे, तो प्रेमाचा दाता असणारा विठेवरचा भगवान परमात्मा आहे. म्हणून आम्ही त्या भगवंताकडे सुखाची मागणी, प्रेमाची मागणी करतो. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणून त्या भगवंताकडे प्रेमाची म्हणजे सुखाचीच म्हणजे सर्व सुखाची मागणी तुमच्या आमच्या जीवाकडून झाली पाहिजे. आणि सुखरूप आयसा भगवंताशिवाय दुसरा सुखरूप कोणी नाही महाराज. आम्ही अनेक प्रमाणे सुखरूप आयसा दुधा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिकासो. म्हणून अशा सुखरूप भगवंत परमात्माकडे आम्हाला मानसिक समाधान शांती आम्हाला सुख वाटण्यासाठी आम्ही पंढरपूरला गेलो पाहिजे. पण कसं गेलो पाहिजे? गात जागा प्रेम मागा विठ्ठला. आणि मग अशा पंढरपूरला गेल्यानंतर काय होतं? तुकोबरायांनी शेवटच्या चरणात सांगितलं, तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी. आता ऐका, अवघ्या पापाची निवृत्ती करतं ते परमतत्व आहे. असं परमतत्व पंढरपुरात गेल्यानंतर आपल्या जवळ होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जवळी आले. आणि ते कुठं आहे? उभे ठेले समचरणी, म्हणजे समचरणी समपाय करून उभे आहेत, असाही एक अर्थ लावता येईल. किंवा थोडासा वेगळा भाव काढायचा असेल तर जवळी आले म्हणजे ऐका, आम्ही नेहमी म्हणतो भगवान परमात्म्याचं मूळ स्वरूप हे निर्गुण निराकार आहे. म्हणून निर्गुण निराकारतलं हे जे परमतत्व आहे तो परमतत्व आता सगुणात आला. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जवळी आले. निर्गुण निराकार हे लांबचा आहे, सगुण साकार तुम्हा आमच्या स्थूल दृष्टीनं स्थूल देहानं सूक्ष्म देहा दृष्टीनं हे जवळचं आहे. म्हणून निर्गुणातला सगुणात आला म्हणजे लांबून जवळ आला. म्हणून तुकोबराय म्हणतात तुका म्हणे जवळी आले आणि उभे ठेले समचरणी. समचरणाने पंढरपुरामध्ये उभा आहेत. म्हणून अशा पंढरपुरामध्ये जिथं अवघे जेणे पापनाशे, जिथं सर्व पापाचा नाश होतो, जिथं प्रेम तुम्हा आम्हाला प्राप्त होतो, गात जागा प्रेम मागा विठ्ठली, तिथं अवघी सुखाचीच राशी आहे. म्हणून त्या पंढरपूरला गेलो पाहिजे. आणि तिथंच हा परमात्मा परमतत्व जवळ आलं. तुका म्हणे जवळी आले उभे ठेले समचरणी. म्हणून तुम्ही आम्ही पंढरपूरला गेलो पाहिजे. आज खरं तर आषाढी दशमीचा दिवस आहे. उद्या हा वारकऱ्याच्या जीवनातला पवित्र काळ असणारा एकादशीचा दिवस आहे. आजच भगवान परमात्म्याची जवळ दशमीचा दिवस असल्यामुळे ज्ञानोबराय तुकोबराय आदी सकल संत महात्म्यांच्या मानाच्या पालख्या आणि मानाची दिंड्या वारकरी पंढरपुरामध्ये दाखल होतात. भगवंताच्या जवळ आनंदानं प्रेम गात आमचे पंढरपूरला पोचतात. हा खरं तर भव्य दिव्य सोहळा गेले अनेक जेव्हा नव्हते चराचर तेव्हापासून हे आम्ही अनुभवत आलो. पण गेल्या 2 वर्षापासून जागतिक महामारी कोविड-19ची असेल या कोरोनाच्या महामारीमुळे आपण गेल्या 2 वर्षापासून या वारीच्या सुखाला, यापेक्षा मी तर असं म्हणेल या प्रेमाला तुम्ही आम्ही मुकलो किंवा पोरके झालो असं म्हटलं तरी हरकत नाही. पण त्या सगळ्या दृष्टीचा विचार करत असताना एक सामाजिक दृष्टिकोनातून शासन असेल, प्रशासन असेल किंवा आधी सगळे मंदिर समितीचे मंदिर विश्वस्त असतील, या संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी वारकरी या सर्वांच्या निर्णयानुसार ही वारी आपण घरामध्ये बसूनच या ठिकाणी करतोय. विठ्ठल जळी स्थळी भरला इथं ठाव नाही उरला या न्यायानं आपण ही सगळी वारी करत असताना घरामध्येच राहून, मी एक डॉक्टर असल्यामुळे मी पहिल्यांदाही बोलून गेलो, मी काही फारसा मोठा विद्वान नाहीये. विद्वान महाराजाचा भाऊ आहे हरिभक्तीपरायण जयवंत महाराजांचा, पण मी फारसा काही विद्वान नाही. मी काही कुठं फार मोठा ज्ञानी नाही आहे. फक्त एक माझ्या जीवनामध्ये एक भाग्य माझ्या जीवनात प्राप्त झालं. श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचे समकालीन संत असणारे श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज या वंशामध्ये जन्म झाला. एवढंच काय ते भाग्य आहे. आजही तुम्ही विठ्ठल मंदिरात इथून पुढे कधीतरी आल्यानंतर पंढरपुरामध्ये गाभाऱ्यात जेव्हा प्रवेश करता तेव्हा उजव्या बाजूला जी वावरे आहे तिथं श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराजाचं समाधी मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक फार मोठा इतिहास, श्री छत्रपती महाराष्ट्राचं जाणतं राजा वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 गुरुपैकी श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराज होते. आणि त्या परंपरेमध्ये एक 11व्या पिढीमध्ये माझा जन्म झाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्या
खरं तर या भाग्यामुळे मला ही प्रवचन सेवा असेल एक परमात्मिक आध्यात्मिक वृत्ती आमच्या मनामध्ये ठासली आहे असं म्हटलं नाही, आणि त्या अधिकारातूनच तुमच्या समोर येण्याचं योग्य भाग्य जीवनात प्राप्त झालं. वास्तविक मी बोलून गेलो, आम्ही काय फारसे ज्ञानी नाही, पण सद्गुरू माणकोजी बोधले महाराज भगवान पांडुरंग परमात्म्याच्या आशीर्वादानंच तुमच्या समोर आज हे बोलण्याचा योग झाला. आणि या निमित्तानं हरिभक्तीपरायण आमचे प्रेमानंदजी शास्त्री महाराज आंबेकर महाराज यांच्या स्नेहातून यांच्या प्रेमातून आज तुमच्या समोर मनोगत व्यक्त करण्याची वेळ माझ्याजवळ आली, आणि ती बोलत असताना मी बोलून गेलो. मी महाराज म्हणून एका कुटुंबातला जरी असलो तरी मी एक डॉक्टर आहे, एक सामाजिक बांधिलकी जमत असताना आपण सर्वांनी सुद्धा हे सगळं आध्यात्मिक चिंतन आध्यात्मिक कार्य घडत असताना एक सामाजिक संतुलन घडवणं, एक सामाजिक सामंजस्य साधणं हे आपल्या वारकरी संप्रदायाचं म्हणून एक वारकरी म्हणून आपलं कर्तव्य आहे. हे सगळं करत असताना सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, सॅनिटायझर्स वापरा, आणि यातून व्हॅक्सिनेशन लसीकरण करा. खरं तर मी तर असं म्हणेन, व्हॅक्सिन हे शरीराचा कोरोना घालवेल, पण पंढरपूरची वारी म्हणजे हे मानसिक व्हॅक्सिनेशन आहे. कारण जेवढे पेशंट कोरोनाने दगावले ते मानसिक भीतीतून दगावले, आणि मानसिक भीती घालवायची असेल तर त्यालाही लसीकरण पाहिजे, त्यालाही व्हॅक्सिन पाहिजे. आणि ते व्हॅक्सिन कोणतं असेल तर पंढरपूरची वारी हेच व्हॅक्सिन आहे. आगामी पुढील काळामध्ये शासन या पंढरपूरच्या वारीचा म्हणजे या मानसिक व्हॅक्सिनचा, या मानसिक लसीचा नक्की विचार करेल, आणि पंढरपूरच्या वारीची परवानगी तुम्हा सर्वांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सकळ संत महात्म्यांच्या श्री संत सद्गुरू माणकोजी बोधले महाराजांच्या आशीर्वादानं तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल. आणि ही वारी हे असणारा प्रेम सोहळा पंढरपूरचा क्षेत्र महिमा तुमच्या आमच्या जीवनामध्ये पुन्हा 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 लाभो एवढीच विनंती या निमित्तानं करतो. बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकलं असेल तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मी या ठिकाणी क्षमा मागतो, आणि याच ठिकाणी झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती सद्गुरू माणकोजी महाराजांच्या सकल संत महात्म्यांच्या चरणावरती अर्पण करतो, आणि सेवेला याच ठिकाणी पूर्ण देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू बोधराज महाराज की जय.